राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका अधिकाऱ्याच्या पत्नीला कुठलंही काम न करता, एकही दिवस ऑफिसला न जाता दोन कंपन्यांकडून तब्बल 34,54,000 रुपये इतका पगार मिळाला आहे। एका सामाजिक कार्यकर्त्याने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे। या याचिकेनुसार अधिकाऱ्याची पत्नी गेल्या काही वर्षात कुठल्याही कंपनीत कार्यालयात गेलेली नाही, तरी देखील तिला दोन कंपन्यांनी कथित कर्मचारी म्हणून 37,54,000 रुपये इतकं वेतन दिलं आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार राजकॉम्प इन्फो सर्व्हिसेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसंचालक प्रद्युम्न दीक्षित यांना दोन कंपन्यांनी त्यांची पत्नी पूनम दीक्षित यांच्या मार्फत बेकायदेशीर पेमेंट दिल्याचं उघडकीस आलं आहे। त्यासाठी पूनम दीक्षित ओरियन प्रो सोल्युशन्स व ट्रायझेन सॉफ्टवेअर लिमिटेड या दोन खासगी कंपन्यांमध्ये काम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे। या कंपन्यांना राजकॉम्प इन्फो सर्व्हिसेसच्या माध्यमातून सरकारी निविदा मिळाल्या होत्या। या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी कारवाईचे आदेश दिले होते। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षी 3 जुलै रोजी प्राथमिक तपास सुरू केला। निविदा मंजूर करण्याच्या बदल्यात प्रद्युम्न यांनी ओरियन प्रो सोल्युशन्स व ट्रायझोन सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीला त्यांची पत्नी पूनम यांनी नोकरी देण्यास व मासिक वेतन देण्याचे निर्देश दिले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासातून समोर आलं की ओरियन प्रो व ट्रायझोन सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2020 दरम्यान पूनम दीक्षित यांच्या 5 वैयक्तिक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले। एकूण 37,54,000 रुपये इतके पैसे पाठवण्यात आले। या काळात पूनम कधीही दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयात गेल्या नाही। प्रद्युम्न दीक्षित यांनी स्वतःच त्यांच्या पत्नीच्या कार्यालयीन हजेरीच्या अहवालास मंजुरी दिली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात उघड झालं की पूनम दीक्षित यांना एकाच वेळी दोन कंपन्यांकडून वेतन दिलं जात होतं। ओरियन प्रो सोल्युशन्स कंपनीमध्ये बोगस कर्मचारी म्हणून आणि फ्रीलान्सिंगच्या नावाखाली ट्रायझोन लिमिटेड कंपनीकडून त्यांना पगार मिळत होता। या दोन्ही कंपन्यांना सरकारी कंत्राट मिळाली होती। जेव्हा सत्ता आणि पैशाचं मिश्रण होतं तेव्हा सगळं कसं उलट पडतं। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।